कारण ज्या रीतीने स्ट्राईक रोटेट झाली, जर का जेल टिपला असता अनंत सारखा फलंदाज बादी झाला असता, मात्र तसं घडलं नाही. कारण जेल सोडली, एक सिंगल, त्यानंतर स्ट्राईक रोटेट आणि त्यानंतर षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट, यावेळेस मात्र लॉंगॉनला क्लिअर करत हा दुसरा विकेट, शानदार षटकार. मनोज भगत वरती मात्र प्रहार केले जातात. ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला त्या गोलंदाजावरती कुठे का होईना मात्र आक्रमण केले जाते. कारण समोर आपण जर का पाहिलं गेला रामदास डुमनेला आपण पाहू शकाल. डावखरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज, कारण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने विस्फोटक खेळीसाठी जाणले जातात. आपण पाहतो याच दरम्यान मंचकावरती व्यासपीठावरती मात्र आगमन झाले आपण पाहू शकाल. समालोचन क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय नानूजी सांबऱ्या, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, कारण त्यांना देखील माहिती आहे आजचा दिवस आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेला बी लॉर्ड्स टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे आज या क्रीडा नगरीवरती आपण पाहिले गेलेत. अनेक संघ पराभूत झालेत आणि अनेक संघाचं अस्तित्व अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू प्रचंड वेगाने फेकला, चेंडूमध्ये उंची प्राप्त झाली नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. कारण मनोज भगत देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, कारण त्याला देखील माहिती आहे समोर आपण जर का पाहिलं गेलं यशराज 11 चिंचवली हा संघ खेळतोय आणि त्यांच्या अगेन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस पुढचा चेंडू शॉर्ट आपल्या गतीमध्ये परिवर्तन, कारण सुरुवातीचे 2 चेंडू स्लॉट मध्ये फेकले होते आणि त्याचा परिणाम वेगळा पाहिला आणि त्यानंतरचे 2 चेंडू सुरेख फेकले, म्हणजे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना बिनगडी बाद 13 धावा, यशराज 11 बीसीजी चिंचवली आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर द्या. दुसरं षटक संघाचा सर सेनापती दत्ता बसमा. एकेकाळी प्रकाश सर आपण जर का पाहिलं गेला हे आजचे जे संघ आपण पाहतो एकेकाळी हे संघांना आपण ए लॉट्स मध्ये प्राधान्य द्यायचं, मात्र आज खऱ्या अर्थानं एक खंत वाटते ज्या रीतीने संघ डासळले गेलेत. कारण सातत्याने वंस्टर वाघाजवळ हे संघ आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो ए लॉट्स मध्ये खेळताना आपण पाहतो, मात्र गावामध्ये चाललेलं राजकारण अनेक खेळाडू उदयास आले, त्या कारणास्तव अनेक संघ आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळाले. आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय बेले 11 मोरिया धोधने हा संघ आपण देखील पाहतोय. हा संघ देखील ओपन लॉस मध्ये टॉप मध्ये खेळायचा, मात्र आज तो संघ देखील थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. कारण त्या संघामध्ये देखील थोडासा संघ डासळलेला दिसतोय, कारण हे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं चिंचवली संघ देखील आज थोडासा का होईना बॅकफुटला आपण पाहू शकाल, मात्र यावेळेस पाहावं लागेल प्रचंड वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट. कोणता संघ आपलं नशीब आजमावेल मैदानाच्या आतमध्ये. मात्र मागचा सामना जो आपण पाहिला मी कौतुक करेन MIDC तळोजा परिसरातील आपण पाहू शकाल जे गावदेवी येथून संघ जबरदस्त खेळ राहिला, खऱ्या अर्थानं अभिवागच्या संघाला परास्त केला. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. शॉट आपल्या जबरदस्त फटका ऑन साइडला लॉंगांदा क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर गुटेला पाहू शकाल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. तर बघा सर्व क्रीडा रसिक वर्गांना इथून विनंती असेल, खेळाडू किंवा प्रेक्षकांना इथून संघाची सानवी स्पोर्टची बॅट जर का कुणी घेतली असेल, ब्लॅक कलरच्या ब्लॅक एडिशनची सानवी स्पोर्टची बॅट आहे, जर का कुणी घेतली असेल अन्यथा चुकून कुणी घेतली असेल तर आपल्याला प्रेमाची विनंती असेल, क्रिकेटसाठी जर का सच्चा क्रिकेट प्रेमी असाल तर ती बॅट मात्र येथून संघासाठी परत करायची आहे. कारण एका बॅटची आपण जवळपास प्राइस प्रकाश सर पाहिली ना 3 ते 3.5 जवळपास प्राइस आपण पाहतोय, आणि ती बॅट कुणी घेतली असेल तर आपल्याला विनंती असेल की ती बॅट येथून संघाजवळ मात्र पोहोचवायची आहे. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी आपण पाहतो रामदास डुमनाच्या बॅट मधून हा शानदार चौकार. दत्ता बसमावरती मात्र प्रहार केले जाते. संघाची टोटल धावसंख्या यावेळी जाऊन पोहोचली 18 अंकावरती. खऱ्या अर्थाने कौतुक करेन रामदास डुमनेचा, कारण या मॅच मध्ये अनंताचा चांगला खेळ होत नाही आणि त्या कारणास्तव स्वतःवरती विश्वास ठेवून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न मात्र दत्ता बसमाला देखील कमी लेखून चालणार नाही. आज खऱ्या अर्थाने संघाचं नेतृत्व करतोय. नवनवीन खेळाडूंना घेऊन संघ मात्र पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र जबरदस्त फटका एक सिंगल तर कम्प्लीट होईल आणि एका धाब्यावरती मात्र समाधान मानलं जाईल, कारण दोन्ही फलंदाज तेवढेच ताकदवर आहेत. कारण एका बाजूला आपण जर का पाहिलं गेलं अंबरनाथ विभागातील आपण पाहतो खऱ्या अर्थाने यशराज 11 बीसीजी चिंचवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय बेल्या 11 मोरिया धोताणी संघ. सातत्यानं हे दोन संघ आम्ही अनेक स्पर्धेमध्ये ए लॉर्ड्स मध्ये खेळताना पाहिले आहेत. मात्र आपण पाहतोय क्रिकेटमध्ये प्रचंड वेग आणि त्या वेगाच्या कारणास्तव अनेक संघ आपल्याला ढासळताना पाहायला मिळाले. यावेळेस फुटवर्कचा वापर एलिमिनेशन जुळलं नाही, विकेट किपर बीट आणि तोपर्यंत नशिबाची चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र बाईकच्या स्वरूपात कंप्लीट होईल आपण पाहू शकाल. एक धाव
मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही सांगून जाते, कारण टेनिस क्रिकेट म्हटला तर एका धावेला फार महत्त्व दिले जातं, कारण अद्यापपर्यंत आपण या मॅचचा विचार केला गेला सामना मात्र शांत संयमी मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी संघर्ष जरूर पाहायला मिळतोय. मात्र एका बाजूला रामदास डुमनेची बॅट जरूर बोलली आहे. अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेलं 20 धावा धापटवरती लागल्या गेल्यात. रामदास डुमने ऑन स्ट्राईक वरती या बेल्स मात्र अतिशय सुंदर वेगवान चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये, कारण सातत्यानं खऱ्या अर्थानं पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि 12 चेंडूच्या अखेरीस 10.00 ची सरासरी राखत आपण पाहतो एशरा 11 बीसीजी चिंचवली जाऊन पोहोचलाय बिनकडी बाद. या बेल्स मात्र 20 अंकावरती. चला दोन्ही संघ आपल्याला देखील विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. अद्याप आपल्याला एक मॅच कव्हर करायची आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत आपण जर का पाहिल्या गेलात 4:20 आपण पाहतोय आणि इथून मात्र सहकार्याची अपेक्षा राहील, ज्या अनुषंगाने अद्याप आपण एक सामना आपण पेंडिंग पाहतोय आणि तो सामना देखील आपल्याला उजेडामध्ये कव्हर करायचा आहे, जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही, या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही. मात्र जर का उद्याच्या मॅचेस असणारे संघ ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील तर त्या संघांना देखील प्रेमाची विनंती असेल की उद्या ठीक 10 वाजता मात्र खेळण्यासाठी याचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. केवळे आणि साई स्टार धोदानी हे दोन्ही संघाला विनंती असेल की उद्या ठीक 10 वाजता या स्पर्धेसाठी यायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन दोरेला आपण पाहतोय. एक वेगवान तेज तरार गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर अनंत गावंडे सारखा एक अनुभवी एक विस्फोटक खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट जर का चांगला खेळ करायचा असेल तर अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी दाखवली तर निश्चित स्वरूपात अनंत गावंड्याला देखील शांत ठेवलं जाईल. मात्र पाहावं लागेल 2 षटकामध्ये शांत संयमी खेळ दाखवलाय, इथून आक्रमण केलं जाईल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. यावेळेस फटका सुंदर ऑन साइडला गॅप भरपूर मोठी आहे. यावेळेस ब्लॅक सिंगच्या समोर चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. जबरदस्त आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अनंत गावंड्याच्या माध्यमातून नशिबाची साथ आणि चौकार आपण पाहिलाय. यावेळेस शॉट आपल्या त्यावरती चपराक. यावेळेस पाहावं लागेल समालोचन कक्षाला सलामी देणारा हा दुसरा बिग हिट 6 धाब्यांसाठी हा शानदार षटकार. कारण अनंत गावंड्याला माहिती आहे कॅप्टन कोल संघाचा संघनायक 2 षटक प्रमुख होती दोन्ही टीमची. त्या 2 षटकामध्ये शांत संयमी खेळ दाखवला, त्याला माहित होता येणाऱ्या 2 षटकामध्ये जर का मैदानाच्या आतमध्ये थांबला तर एक चांगली बॅटिंग केली जाईल आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ केला जातोय. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, संघाची टोटल धावसंख्या 30 अंकावरती आहे. 2 षटकामध्ये अवघ्या आपण 20 धावा पाहिल्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सचिन दोऱ्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट कमालीचा फटका, फायनल ग्रिझनला टार्गेट, चेंडू आउट ऑफ द पार. अनंतच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार आणि 6 धावेनं गोलंदाजावरती पूर्णपणे प्रेशर रिलीज केलं मैदानाच्या आतमध्ये. मात्र प्रेशर हटवायचं असेल तर इथून मात्र शांत डोक्यानं अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी करावी लागेल, कारण अशा रीतीने जर का चेंडू फेकले तर त्याचं उत्तर आपल्याला सीमापार पाहायला मिळेल. कारण सुरुवातीला उल्लेख केला सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहतो अनंत गावंड्याचा बोलबाला आपण बदलापूर अंबरनाथ परिसरामध्ये अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय. कारण या सीझनमध्ये 2 अर्धशतकी त्याच्या नावावरती खेळ आपण पाहिले आहेत. मात्र इथून पाहावं लागेल पनवेल मधील मोरबे विभागातील एक खैरबाडी गावाची एक दमदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील चाप सोडत असताना मात्र समोर देखील दत्ता भस्माचा संघ आहे. त्याला माहिती आहे दुसऱ्या उत्तरार्धामध्ये जर का चांगली फाईट द्यायची असेल तर इथून चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न गोलंदाज सचिन दोरे कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ब्लॉकला सपर जबरदस्त चेंडू रिलीज केला ऑन साइडला लॉंगॉन क्षेत्रामध्ये. ज्ञानेश्वरला पाहता सुंदर क्षेत्ररक्षण, पिकी देखील अचूक. इथून निर्णयाची अपेक्षा राहील, पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागेल रामदासच्या स्वरूपात आपण पाहतोय. चिंचवली टीमला यावेळेस मात्र अवघ्या 36 अंकावरती कारण जाळे रचलं होतं, विकेट सापडत नव्हती आणि इथून मात्र विकेट गहाल केली मैदानाच्या आतमध्ये. कारण चिंचवली टीमला देखील माहिती आहे इथून मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं लॉंगॉन मध्ये ज्ञानेश्वर उघडेला, त्या ठिकाणी मात्र थोडासा आक्षेप घेतला गेलाय, हरकत नाही. आपण पाहू शकाल स्पर्धा लाईव्ह आहे आणि इथून मात्र चेक केलं जाईल ज्या अनुषंगाने
अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं होतं, मात्र कुठे काय होईना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये थोडीशी शंका प्राप्त झाली आहे. इथून मात्र फेर निर्णय असेल आपण पाहतोय, कारण इथून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि इथून पाव लागेल. चला स्पीडअप घ्यायचं, दोन्ही टीमला विनंती असेल. नवीन फलंदाज बंडाऊनसाठी आपण पाहतोय राम खंडवीला आपण पाहू शकाल नो स्ट्राईक गेंदवरती. समोर फलंदाज संघाचा संघनायक यावेळेस मात्र अनंत गावंडला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही घडले जाते, मात्र चला विनंती असेल, सातत्यानं आपण पाहतोय अशा गोष्टी घडत असतात. मात्र इथून जाऊया मॅचच्या दिशेने, सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतो. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला उंची भरपूर, लांबी मात्र पाहावी लागेल, लांबी देखील तेवढीच, चेंडू जाईल यावेळेस मात्र सीमा पार. 6 धाब्यांसाठी अनंत गावंडाच्या बॅटमधून हा शानदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची भाषा बोलली जाते, कारण 2 षटकामध्ये पूर्णपणे शांत टिपलं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मनोज भगतनं 13 धाबा खर्च केल्या, दत्ता बसमाने निर्णायक कमबॅकिंग षटक फेकले, अवघ्या 7 धाबा दिल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र यावेळी सचिन दोरेवरती आक्रमण, अवघ्या अद्यापर्यंत 5 चेंडूमध्ये पार मागणी गोलंदाजी केली जाते. मात्र इथून अंतिम चेंडू कशा रीतीने फेकला जाईल. अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय, लॉंगाचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट, आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या हळूवार गतीने काबून मात्र पुढे सरकत असताना 44 अंकावरती षटक क्रमांक 3 देखील संपलंय. आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतो 1 गडी बाद असताना आपण पाहिलं गेलं यशराज 11 बीसीजी चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 44 अंकावरती. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. बघा सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांना थोडंसं टेक्निकल इश्यू असल्यामुळे आवाजामध्ये थोडंसं फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना यशराज 11 बीसीजी चिंचवली संघ जाऊन पोहोचला. यावेळेस आपण पाहतोय 44 अंकावरती अंतिम षटक. विशाल दोरेला आपण पाहतोय समोर अनंत सारखा एक विस्फोटक फलंदाज. अनंतचा वैयक्तिक खेळ आपण पाहिला 10 चेंडूमध्ये 26 धाब्याची एक जबरदस्त इनिंग. यावेळेस पुन्हा एकदा मात्र कमालीचा फटका, चेंडू जाईल सीमापार 6 धाब्यांसाठी हा शानदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची भाषा बोलली जाते. दत्ता बसमा मनोज भगतला जर का वगळला तर 2 गोलंदाजाचा माझा पूर्णपणे समाचार घेतला. मैदानाच्या आतमध्ये सांघिक अर्धशतक यावेळेस मात्र कंप्लीट झालंय. आपण पाहतो बॅटिंग करत असताना यावेळेस चिंचवली संघ जाऊन पोहोचला 50 अंकावरती, आणि वैयक्तिक अनंत गावंड जाऊन पोहोचला 11 चेंडू आणि 32 अंकावरती. अर्धशतक पाहायला मिळेल का? प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय. या सीझन मधलं 3रा आपल्याला पाहायला मिळेल का? यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू रिलीज केला, गुडले स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला. त्यानंतर ऑन द कार्पेट एक सिंगल कंप्लीट, थोडंसं फंबल, आणि तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळेस आपण पाहतोय 52 या आकड्यावरती. कारण अनंताला देखील माहिती आहे समोर दत्ता सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. कारण उत्तरार्धामध्ये दत्ता बसमाची जर का बॅट बोलल्या तर 60-70 धाबा जरी बनल्या तरी देखील त्या धाबा पाठलाग करण्याचा मात्र प्रयत्न केला जाईल. कारण ज्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, कारण कुठे का होईना संघामध्ये असलेल्या अनेक खेळाडूंची अनुपस्थिती त्या कारणास्तव संघ थोडासा बॅकफुडला, आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय पूर्णपणे फायदा उचलत असताना आपण पाहू शकाल चिंचवली संघ समोर अनंत गावंडा अतिशय चांगला खेळ केला. मैदानाच्या आतमध्ये 34 वरती नाबाद खेळ केलाय. इथून मात्र गोलंदाज विशाल दोऱ्या कमबॅक करून देईल का? अनंत सारखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल का? मात्र प्रयत्न तोच होता मैदानाच्या आतमध्ये अवे फ्रॉम द बॉडी. मात्र पंच आम्हाला सांगत असताना लाईन खराब आहे, इट इज अ वाईड चेंडू, आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल, आणि सिंगलच्या स्वरूपात संघ जाऊन पोहोचले. यावेळेस आपण पाहतोय 53 या अंकावरती अद्यापर्यंत
एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न, कारण सकाळच्या सत्रापासून 50+ धावसंख्या बनवण्यासाठी भरपूर प्रयत्न आपण पाहिला, मात्र यावेळेस सुंदर प्रयत्न. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांसाठी संघर्ष आणि त्या संघर्षाला यश लाभत असताना या 6 धावेनं आपण पाहतोय संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 59 या आकड्यावरती, म्हणजे अद्यापर्यंत सर्वाधिक उच्चांक गाठला या स्पर्धेतील आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना एशरा 11 BCG चिंचवली टीमला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अनंत गावंड्याचा विचार केला गेला 13 चेंडू 40 वरती नाबाद, म्हणजे अवघ्या 10 धावेपासून लांब असेल अर्धशतकासाठी. त्या अर्धशतकीय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? गोलंदाज विशाल दुर्या कमबॅक करत आपल्या टीमला मात्र पुन्हा एकदा मात्र आपल्या नाबाच्या आपल्या गावासाठी पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का, हे देखील पाहणे गरजेचं राहील. कमबॅक करणं अत्यंत गरजेचं असेल, कारण ज्या रीतीने बॅटिंग केली जाते जबरदस्त बॅटिंग. 59 धावा पडल्यावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध कमालीचा फटका, या बेस मात्र पाहावं लागेल. चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार, शानदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या या बेस मात्र भरदार वेगानं पुढे वाटचाल करत असताना एक गडी बाद असताना तब्बल 63 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक गाठलाय आपण पाहतोय. कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहिलं गेलं. सुपर 12 साठी लढाई मैदानाच्या आतमध्ये दत्ता बसमा हिस्टनच्या मागून थोडस काबीने सूत्र हलवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यंगस्टार गोलंदाजावरती विश्वास आणि त्या कारणास्तव थोडासा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 44 या आकड्यावरती नाबाद खेळ करत असताना या बेस मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि या सीझन मधील वैयक्तिक 3रं अर्धशतक आपण पाहतो. अनंत गावंडा बॅट उंचावून प्रेक्षकांची मानबंधनं स्वीकारत असताना जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकाल. अप्रतिम. एकदा खेळ आवडले असेल तर प्रेक्षक वर्गांना विनंती असेल की या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण तोच फॉर्म मैदानाच्या आतमध्ये कायम टिकवत असताना, कारण आम्ही 2 शतक अर्धशतक त्याच्या बॅटमधून अंबरनाथ परिसरामध्ये पाहिले होते, मात्र आज खैरवाडी नगरीमध्ये वागेश्वर चषकामध्ये जबरदस्त खेळ आपण पाहतोय. तब्बल आपण पाहिलं गेलं 15 चेंडू आणि 50 धाब्याची जबरदस्त इनिंग साकारली आहे. कमालीची बॅटिंग. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये 69 धावा दापटल्यावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी हा शानदार षटकार.